मैत्रिणींनो, आता ही मसाला भाजून झाला सगळा. आता हे कुटायला टाकायचं आहे. तर माझी एक ताईसाहेब म्हणले होते, अक्का तू गुलाब पाकळी दाखवली नव्हती, आमच्याकडे नव्हतीच ताईसाहेब त्या दिवशी दाखवायला. खरं सांगते मी, त्यामुळे मी काही दाखवली नव्हती. दिसते का आता? तर माझा नंबर घ्या, 9657480033, मनीषा मसाले बारामती. हा मसाला आहे ना सगळ्या भाज्यांना चालतो मैत्रिणींनो, व्हेज नॉनव्हेजच्या वगैरे सगळ्या भाज्यांना. आमचं तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आता 4 वर्ष झालं बघता. ही घमेला पण आता 4 वर्ष होत आले. ह्याला पण आमची साईज कमी झाली का सौद्याच्या सामानाची? नाही, मटेरियल एवढंच असतं पहिल्यापासून, एवढंच टाकतोय, एवढंच टाकणार, तुम्हाला कधी फसवणार नाही. जर कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर टाका. आता ताजा ताजा मसाला बनवायचा चाललाय. आणि आम्ही तेल तर दाखवतोच तुम्हाला. एक स्टारचं, जर जेमिनी सूर्यफूल तेल नाही मिळलं तर आम्ही स्टारचं सूर्यफूल तेल आणतो, कधी नसन तर. असू द्या, तुम्हाला दाखवलंच. हे ताईंनी लाडूचं सगळं भाजून घेतलंय. हे असं मिश्रण लाल भाजलं जातं. आता ही आहे ड्रायफ्रूट लाडूचं मिश्रण. ही गमेला तांबे तुम्हाला दाखवतं. आता ह्यामध्ये हे भाजलेलं आहे फक्त खारीक आणि खोबरं. हे असं तुपात मंद आचेवरतीला इतकं भाजायचं म्हणजे 1 महिन्याच्या पुढे लाडू टिकतात तुमचे, खायला खरपूस लागतात. आणि ही जास्त भाजून घेतो आम्ही, त्याच्यामुळे आमचे कधी कधी लाडू इथनं असे सोडतात कुरिअरमध्ये, म्हणजे थोडंसं फुटतं. कारण का हे जेवढं ड्राय भाजलं जाईल ना तेवढं खायला क्वालिटी लागते, चव लागते. हे जर मिश्रण न भाजता मैत्रिणींना लाडू केलं ना, पक्क एकामेकाला चिटकून बसतात. अजिबात फुटत नाही दगड हाणला तरी, पण ती खायला जेवढी चव लागत नाही ना ह्याची एवढी चव लागते. आम्हाला ही भाजायला 2 तास जातं, पण तरी पण हीच कावन क्वालिटी ठेवली. कारण का तुम्ही जो दावलेला विश्वास आहे आमच्यावरती, आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही आणि कधीही जाऊन देणार नाही त्या विश्वासाला तडा. असंच कायम तुम्हाला आम्ही असंच चांगलं देत राहू. माझा नंबर घ्या, लाडूसाठी सुद्धा तोच नंबर आहे मैत्रिणींनो. ड्रायफ्रूटचे लाडू तुपातले बनवतो आम्ही, 800 रुपये किलो राहतात ते. खजूर ड्रायफ्रूटचे आणि खारीक ड्रायफ्रूटचे दोन्हीही. हे तूप तर मी तुम्हाला दाखवते प्रत्येक वेळेस कुठलं असतं ती. ही मसाल्यासाठी तेल. आणि आम्ही रोज बनवतो लाडू. तर लाडू बनवल्याच्या नंतर हे टाकल्याच्या नंतर हे असं तूप असतं, बघू शकता. खोटं आम्ही कधीही बोलत नाही, कारण का कसं असतं, बोलण्यापेक्षा आपण करून लावण्याला कुठली बी गोष्टीला हे असतं. हे बघू शकता, हिथंच तुम्हाला दिसतंय का नाही? घेत जा समजून. फक्त ड्रायफ्रूटच्या लाडूचं फक्त प्रॉब्लेम आहे, खजूर ड्रायफ्रूटच्या नाही. काय खजूर ड्रायफ्रूटचं हो काही ह्यात काय ग बाय होते हो काही हातात न घेता दाखवते. ही आहे खसखस आणि शेंगदाण्याचे 2च लाडू राहिले ते, सगळे लाडू संपल्यात इथं. आता बनवायचे शेंगदाणे भाजून ठेवले, दिसते का इथं तुम्हाला काय? आणि शेंगदाणे पण दाखवू का तुम्हाला? हो काही शेंगदाणे असते तरी पण दाखवते काय काय ताईसाहेब घेतात. 1 मिनिट. हे शेंगदाणे येतात, हे असं खरपूस भाजलं ना तर त्याची चव लागते. हे असं भाजायचं मंद आचेवर. असू द्या, आता दुपारनं मसाल्याचंच काम चाललंय आमचं. ताईला नानीला जेवणाची सुट्टी झालती आणि इकडं मिरची पावडरची मिरची कुठून झालेली बघू शकता. आता झाली कुठून. जेवण करताना थोडंसं जीवाला वाईट शांती पाहिजे असते आमच्या. आता त्याचा व्हिडिओ काढते की बघ तू कसा काढती या. आता सगळंच काय करून ठेवती बघ तू फक्त. खड सांडगं जेवढं लागायचं होतं तेवढंच केलं तर. आज मसाला करायचा होता, कारण का मसाला आजच्या दिवसापुरता राहिला आहे मैत्रिणींनो. म्हणून आमचं आपलं हो का सांडग्याचे ह्याचे ऑर्डर आहेत ना, तुम्ही जसं टाकसन तसं करतो आम्ही. जन्म न देता जी आई होती, जी जीव लावती तिला मावशी आणि काका म्हणतात. होय काका? जन्म न देता जी जीव लावते ती जी ती आई, आणि तिला आई जी तिला मावशी म्हणतात. आणि जन्म न देता जो बाप असतो त्याला काका म्हणतात. असे मावशी काका. कुठल्या आळीला गेलता? कुठलेच नाही, रानात गहू बघितला आणि इकडं आले. गावाला आता जेव चल. का खाल्लंय तीच मला आता चलो. काय खाऊन आले? आता जेवच टाइम झालाय आमचा. तुमचं आम्ही खाऊन आलो. चल चेक करते मग आता. नको आधी बस. आकडून बसलंय माणूस गारठ्याने. चल घरात चल, ये चल की. नानींचं ह्यांचं भाजायचं चाललंय मसाल्याचा. ग मला जरा ऑर्डरीचा सकाळ धरणं काय झालं बघितलं. काय आलं पिशवीत? मग कसली लागली ग घेवड्याची? खरं सांगाडे बी. भारी हा आम्ही पण मंडई लावतो का नाही.
एकच नंबर. चल माझ्या अगं ऑर्डर घ्यायचं चाललं ते त्या छकुली आजी आली आपली उठ चल आजी आली या चला 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 काकाला आणि मावशीला सुंदर आमच्या काकाला आणि मावशीला अशी सुंदर अशी कॉफी केली मैत्रिणींनो 12-1 वाजता असं लाल झरत दूध तापले यायला कॉफी अशी मिक्स करा काय झालंय कुणाला असं लाल दूध तापले मला बी पिऊ वाटते बरं का पण जेवण करायचंय आता जेवणाचा टाइम बरं घेते की ऐक हे तर की तुला थांब हे मिक्स करावं लागेल काका परत आले म्हणायचं नाही असलीच कॉफी दूध सकाळचं दूध वाला आलेलं नसतं दूध तापलेलं नसतं काका मला म्हणतात आका तसलीच कॉफी कर मग त्याला दुपारचं तुम्हाला यावं लागेल माझ्याकडं नाही तर मग मला संध्याकाळचं सांगायचं आता सकाळी यायचं दूध आणायला होती तिला कडक कॉफी कर हे काय हो घेते की थोडीशी बिगर साखरेची मैत्रिणीने इकडे हळकुंड वगैरे सगळं तळून झालंय इथं ही एका सौद्याचं सामान काढलंय हे बघू शकता तुम्हाला आता ना नवीन मोबाईल मधनं जरा दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या क्वालिटी कशी असते आपली ती पहिला फोन होता ना त्याच्यात एवढं ना क्लिअरिटी दिसत नसायची हे दण आहेत मैत्रिणींना आणि ह्या हळकुंड येतं आणि ही आहे सौद्याचं सामान बघू शकता आता ही तुम्हाला झूम करून दाखवते सगळं लय झूम झालं काय दिसना हे असं असतं बघू शकता तेल होतं म्हणून म्हणलं अजून तळावं एका ज्यांना आपले मसाले घ्यायचेत ना नंबर घ्या मैत्रिणींनो 9657480033 मनीषा मसाले बारामती मला वाटतं ह्यात विलायची टाकायची राहिली अजून आहे ना राहिली काल मिलायची मसाल्यातली आधीगर काश्मीरी मिरची ना ती कुटायला टाकली मैत्रिणींनो आणि नंतर ना ही टाकायची हिला भाजायची आता दुपारनं कॉफी केली काकाला ह्यांना आणि आता वाजलेला आहे 1:30 आणि या जेवण करायला मावशी खा ना ग थोडं चला जेवायला शाळा सुटली जेवायला शाळा सरांनी सांगितलं होतं की मी शाळेत नाही तोपर्यंत जेवायला बसायचं नाही मग आज सर 1:30 वाजता शाळेत ना आल्यावर मग आम्ही जेवायला बसणार खा की थोडं लय झाले तर आज आहे ज्वारीची भाकरी तात्यांना दिली चपाती गणेशला चपाती ह्यांना चपाती आणि मला ज्वारीची भाकरी केली आणि चला मेनू दाखवा आपापला आता आमचा मेनू आहे भोपळा वटाणा कांद्याची नाही टमाट्याची चटणी आणि तिकडं गरगटी केली मोरानी चक्क चाकवताची भाजी केली तर मैत्रिणींना असू द्या शुभ दुपार सगळ्यांना या जेवण करायला आणि तुम्हाला माहितीये का आम्हाला हिथं ऊन येतं परमेश्वराला लय काळजी आमची ठोक मावशी एवढ्यातच ऊन असतं नाही आमचं जेवण होतं तर
होतं का हा बरं झालं असं ते आता बाय सगळ्यांना